कीर्तनात भेट झाली, पण अशी जवळून भेट ही पहिल्यांदाच आहे आणि मी यांच्यावर विश्वास ठेवला. पण त्या रोडपर्यंत मला त्यांच्यावर काही असा डाऊट आला नाही, पण त्या कमानीतून ओढल्यानंतर मला यांच्यावर बी शंका येत होती की मला हे खरंच कीर्तनाला न्यायला लागलेत का त्या पाकिटाचा फायदा घ्यायला लागलेत, अशी शंका माझ्या मनात आली. पण हळूहळू पुढं माणसं लाईट दिसत गेले आणि त्या उजेडाच्या साह्यानं मला थोडा धीर मिळाला. आणि इथं आल्यानंतर हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यावर वेगळीच ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे. त्या मंदिरातली प्रसन्नता फार वेगळी आहे बघा. या हनुमंतरायाची तुम्ही दर्शन घ्यायला जा, त्या मूर्तीकडं बघतच राहावं वाटतं. त्या हनुमंतरायाच्या मूर्तीकडं अशी नजर हटवा वाटत नाही, अशी एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी आहे बरं का. म्हणून या ठिकाणी ही वेगळी ऊर्जा मिळालेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करतात की देवा, पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गाताने मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. प्रसन्नता नसेल ना तर वेळ जात नाही आणि प्रसन्नता असेल तर वेळ कसा निघून जातो कळत नाही. पुन्हा एकदा ऐका, प्रसन्नता असेल तर वेळ जात नाही, प्रसन्नता नसेल तर वेळ जात नाही आणि प्रसन्नता असेल तर वेळ कसा निघून जातो कळत नाही. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. म्हणून तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना, बोलत चला हो नाही काहीतरी म्हणा. हरीण माहिती आहे सर्वांना, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे आहे का. जंगलामध्ये हरीण असतं बघा, पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधे हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्यावर एक बिन नावाचं वाद्य असतं, तो झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तो मला मारला, आता याच्याबद्दल माझी दुमत नाही, तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. त्या बिनेच्या नादात मी आनंदानं मरायला सुद्धा तयार आहे, फक्त बिन वाजवल्या तर या मरणाचं दुःख मला होईल. म्हणजे नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. बिनेचा नाद ऐकताना हरणाला मरणाचा विसर पडला, भजन करताना मला निदान मोबाईलचा तरी विसर पडावा. बरोबर आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी, बोला दृढ भाव चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाता. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेल्या शापास निवारून विषय तो त्यांचा, झाला नारायण ना वडी जनधन माता पिता. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना, कासविनीला स्तन नसतात बरं का. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नसतात तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, फार लक्ष देऊन ऐका बरं का. तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही अवधेश महाराज. मग कासविनीच्या पिलाला जर दूध मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर, अशी शंका येणं साहजिक आहे. कारण लेकरू म्हणल्यावर दूध लागेल का नाही. अहो माणसाचं लेकरू असेल तर त्याला दूध लागतं, गाईचं वासरू असेल तर त्याला दूध लागतं, शेळीचं बकरू असेल तर त्याला दूध लागतं, म्हशीचा टोनगा असेल तर त्याला दूध लागतं, महाराजाला बी दूध आपलं सगळ्यांना बरोबर आहे का नाही सांगा. दूध पाहिजे ना, मग दुधावर जगताना पिलू कशावर जगल, दुधावर. मग कासवीन जर पिलाला दूध पाजत नाही तर पिलू जगतं कशावर. तर महाराज म्हणले कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरगं जगत राहतं. दोघं एकमेकाकडे एवढं एकाग्र होऊन पाहतात की त्या नजरेतून त्या पोराला ऊर्जा मिळते, प्रेम पाना मिळतो आणि त्याच्यावर ते पिलू जगत राहतं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. एवढं एकाग्र मन भजनात झालं पाहिजे बरं का. आणि प्रेम नजरेतून कळतं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. दुधाची आणि त्याची आयुष्यात भेट होत नाही, त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. आणि प्रेम नजरेतूनच कळतं माया हो. बोला, प्रेम नजरेतून कळतं का बोलण्यातून? नजरेतून, बोलण्यातून नाही. मग काय माणसं म्हणतात हो अशा नजरेने काय पाहता माझ्याकडे. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो.
कळलं माझं बोलणं? इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से. कळलं माझं बोलणं? पण न आवडणारे एवढ्या लांब येतीलच कशाला? ही प्रेमाने जमलेली माणसं आहेत महाराज, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी माणसाला दिसत असते. तुम्ही जाणकार लोक आहात म्हणून बोलतो. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. आज बोलणं कळलं तुम्हाला? दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची नाही आहे महाराज. लक्षात ठेवा बरं का. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था विज्ञानानं केलेली आहे आणि दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था परमार्थानं केलेली आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, ही दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे महाराज. लक्षात ठेवा बरं का. म्हणून माझी विनंती आहे, तुका मने पाहे कासवीचे पिले माय. एवढं एकाग्र होऊन आपण देवाकडे पाहावं लागत असता. प्रेम नजरेतून कळतं, प्रेम बोलण्यातून कळतं. एखादा आमच्याकडे पाहिलं म्हणतं जय हरी महाराज जय हरी जय हरी, समजावं प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय रे, समजावं वैतागलेलं आहे. फक्त शिवी देता येत नाही म्हणून जे हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला. प्रेम नजरेतून व्यक्त होतं, प्रेम बोलण्यातून व्यक्त होत असतं. म्हणून महाराज एवढं मन एकाग्र झालं पाहिजे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. या पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता, थोडा आवाज द्या दादा. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. एक सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता 3 दृष्टांताची नियुक्ती आहे. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा आणि तिसरा दृष्टांत आहे कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला म्हणतात, मग त्याला काय शेपूट येते का शिंग फुटतात? बोल. परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. बाकी परमार्थ कशासाठी आहे? मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे, पण मनानंच करावं लागतो हे महत्त्वाचं आहे. तुम्ही शेतात गेल्या माया हो बोलत चला, शेतात गेल्यावर तुमच्या पायात काटा मोडला, मग तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला. तुम्हाला बोलता येतं ना? मग थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माय आता, आहे का नाही? मला सांगा, सुई जर काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने जमतं तुम्हाला? अरे वा, काट्याने काटा काढता. हां, तुमच्या एवढं हे कुणालाच जमत नाही बरं का. काट्याने काटा काढता. मला सांगा, मग एका काट्याने काटा काढला म्हणून तो काटा काय आपण पिशवीत घेऊन येतो का खिशात घेऊन येतो? नाही, तिथंच फेकून देतो. एका काट्याचा त्रास व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घ्यायचा. तसं एक मन देवाकडे लागण्यासाठी त्याच मनानं देवाला विनंती करायची. असा सरळ सरळ आहे. मग भगवंत अर्जुनाला, बस ग माय दीदी पिलू, अय सोनं बस माय खाली. हां, आता उठू नको. हां, पाणी प्यायला गेली ती, ये इथं पाणी आहे. मग काय देऊ बॉटल तुला ना? आता उठणार नाही ना? हां, उठू नको माय, लक्ष द्या माझ्याकडे. बघा, एक मन देवाकडे आणण्यासाठी दुसऱ्या मनानं देवाला विनंती करायची असते. भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथौर्धवन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वानी मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलव दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. याला कुठं जायला आणि यायला. जाता